राधानगरी पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या गणेश मंडळावर केली कडक कारवाई। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तसेच जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी गणेशोत्सव शांततेत पार पडण्याच्या अनुषंगाने आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी वापराबाबत निर्बंध घालून दिले आहेत। तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। मात्र या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे आणि पिरळ या गावातील मिरवणुकीमध्ये दुचाकी गाड्यांच्या सायलेन्सरमधील पुंगळ्या काढून कर्कश आवाज करीत गाड्या चालवणाऱ्या एकूण 3 मोटारसायकली राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत। तसेच सरवडे येथील गणेश आगमन मिरवणुकीत डीजे डॉल्बीचा वापर केल्याप्रकरणी एकूण 10 गणेश मंडळाचे साऊंडचे नमुने पोलिसांनी घेतले असून संबंधित मंडळांवर ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार आहे। गणेश मूर्ती मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होऊ देऊ नये, स्त्री नृत्यांगना नाचवू नये, तसेच लेझर लाईट वापरू नयेत अशा गोष्टींचा वापर टाळून मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत, ग्रंथालय उभारावे, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर स्पर्धा, परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासारखे उपक्रम राबवून समाजातील आदर्श पिढी घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन राधानगरी पोलीस ठाण्याच्या वतीनं गणेश मंडळांना करण्यात आलं आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।